बोनस डायरेक्ट जातो, शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे, यांना माहिती आहे ना, हे असं सांगता की एजंट नोंदणी करतात, काय माहिती दिली जात आहे? अध्यक्ष महोदय, मी उदाहरण म्हणून सांगतोय एकच, मी शेतकऱ्यांना बदनाम करत नाहीये अध्यक्ष महोदय. माझ्या एका रिव्ह्यू बैठकमध्ये एक विषय समोर आला होता ना, मी सांगतो ना, मी काय बदनाम करत नाही. या 4 महिन्यापूर्वी मी ह्या बाबतीमध्ये मी एक रिव्ह्यू बैठक घेतली होती. अध्यक्ष महोदय, सत्यसाई बाबा ह्यांच्या नावाने एक नोंदणी झाली होती आणि बोनस उचलला होता. म्हणजे कुठे रिव्ह्यू घेणं नाही झालेलं आहे. अहो, बैठकीमध्ये आलेलं आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. अध्यक्ष महोदय, मी 100% चुकीचं मी असं म्हणत नाहीये, परंतु जे काही चुकीचं होते ते थांबवलं तर पाहिजे. जर का बोनस आपण शेतकऱ्यांना देतो ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्या नावाने जर का कोणी लुबाडत असेल तर ते देखील थांबवणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण आधार कार्ड आता इंट्रोड्यूस केलेलं आहे. हे अगोदर व्हायचं, मी असं म्हणतोय. परंतु आता आपण आधार कार्डच्या आधारच आपण नोंदणी करतोय आणि त्याच्यानंतर आपण आता बोनस देतोय. पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये काही बाबींचा नक्कीच रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये आपण आता विजयजी एक फक्त शेवटचा विषय, माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की बोनस देण्याच्या विरोधामध्ये आम्ही नाही, मी पुन्हा सांगतोय, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक नक्कीच घेतली जाईल आणि हा बोनस देण्याच्या बाबतीमधला हा निर्णय शेवटी कॅबिनेटने घ्यायचा आहे. तर कॅबिनेटमध्ये रिव्ह्यू घेऊन ह्याची बैठक नक्कीच निर्णय होईल आणि तो सकारात्मक होईल, हा देखील माझा विश्वास आहे. परंतु जे काही नोंदणीच्या बाबतीमध्ये जे काही चुकीचे प्रकार घडवते ते थांबवण्याकरता आपण जे काही नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करणं आवश्यक आहे ते देखील आपण करतोय. आधार कार्डाच्या आधारे ते नोंदणी करणं ते करतोय. आणि मी आजच्याच ह्याची ब्रीफिंग घेत असताना, खरं तर आज सकाळीच मी याची ब्रीफिंग घेतलेली आहे. ब्रीफिंग घेत असताना मी सचिवांना देखील सांगितलेलं आहे की आपण ह्याच्यामध्ये एआयचं इंट्रोडक्शन केलं पाहिजे, आपण ब्लॉकचेन केली पाहिजे. जोपर्यंत ब्लॉकचेन करणार नाही तोपर्यंत ह्याचा फायदा काही चुकीचे लोक घेणार. आणि म्हणून मला वाटतं त्या बाबतीमधले GR काढत असताना शेवटी या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून नक्कीच आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेईल.